मनसे पदवीधरांची निवडणूक जिंकणार का? कोकण पदवीधर मतदारसंघावरती मनसेचा भगवा फडकणार का? या सर्व प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे आजच तयार आहेत. आजच पदवीधरांचा निकाल माझ्या हाती आहे त्या ठिकाणी. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सविस्तरपणे ऐकावा अशी माझी इच्छा आहे. खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधान परिषदेच्या मैदानामध्ये उतरलेले आहे. खरं तर लोकसभेच्या मैदानामध्ये बिनशर्त असा भारतीय जनता पार्टीला किंबहुना मोदींना पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची निवडणूक झाली रे झाली, महाराष्ट्राच्या बाँड्रीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे. ही निवडणूक जिंकणार का? जिंकली तर किती मताधिक्यानं जिंकेल? हरणार का? हरली तर कशा पद्धतीनं हरेल? डिपॉझिट तर राहील का? सर्व प्रश्नाचे माझ्याकडे उत्तर आहेत. खरं तर विधान परिषद, पदवीधर विधान परिषद ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी काही नवीन नाही. 2019ला दस्तूरखुद्द मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पदवीधरांचे फॉर्म त्या ठिकाणी भरून घेतले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या पदवीधर निवडणुकीमध्ये पुण्याच्या रुपाली ठोंबरे पाटील ताई त्या ठिकाणी मनसेकडून मैदानात उभ्या होत्या. मनसेनं अनेक नेते मनसेचे पहिल्या फळीतील त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी मेळावे घेत होते आणि चांगल्या पद्धतीने एक प्रतिसाद मनसेला त्या ठिकाणी मिळत होता. परंतु निवडणुकीमध्ये मात्र अत्यंत अल्प अशा पद्धतीची मतं, जवळजवळ 1200-1250 इतकीच एक क्रमांकाची मतं त्या ठिकाणी मनसेला मिळाली. परंतु त्या निवडणुकीच्या माध्यमातून मनसेचं किंबहुना पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक नेते गेले. महाराष्ट्रामध्ये त्यांचा जनसंपर्क वाढला. पदवीधर तरुणांशी मनसेची एक चांगल्या पद्धतीची ओळख झाली, हे तितकं सत्य आहे. त्याच्याही अगोदर मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनीसुद्धा पदवीधरांची निवडणूक लढवली होती. परंतु सद्यस्थितीची ही निवडणूक इंटरेस्टिंग आहे, कारण सद्यस्थितीची ही निवडणूक आहे ती कोकण पदवीधर मतदारसंघाची. मनसेचं ज्या ठिकाणी पॉवर हाऊस मानलं जातं तो मुंबई असेल, ठाणे असेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा बेल्ट, या बेल्टमध्ये ही निवडणूक होते. खरं तर यावेळीचा मनसेचा उमेदवार हाही त्या ठिकाणी तगडा आहे. अभिजित रमेश पानसे बाय बर्थ, बाय अर्थ आणि बाय रेफरन्स अभिजित पानसे हे मातब्बर आणि तगडा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे आहेत. राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय, रेगे ठाकरे आणि राज बाजार अशा पद्धतीच्या कलात्मक रचना महाराष्ट्राला देणारा दिग्दर्शक, कलावंत, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेची धुरा सांभाळणारा आणि सर्वच राजकीय पक्षांशी आणि सर्वच राजकीय मातब्बर नेत्यांशी बैठक असणारा एक राजकारणी म्हणून अभिजित पानसे यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर राज ठाकरे यांनी ज्या महाराष्ट्रातील शिवसेना विद्यार्थी सेनेचं नेतृत्व केलं, त्याच विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद भूषवलेले हेच ते अभिजित रमेश पानसे. खरं तर अभिजित पानसे यांचा वावर मोठा आहे. त्याच पद्धतीनं ठाण्यामध्ये अविनाश जाधव, जे की मनसेचा त्या ठिकाणी युवा नेतृत्व मानलं जातं, ते त्या अभिजित पानसेंचे खंदे समर्थक आहेत. त्याचबरोबर राज ठाकरे यांचा ज्यांच्यावरती प्रत्यक्षरित्या हात राहिलेला आहे असे नेतृत्व म्हणजे अभिजित पानसे. खरं तर अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुती खऱ्या अर्थानं बॅकफूटवरती गेलेलं पाहावयास मिळत आहे. मुळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कोणत्याही प्रकारचे महायुतीमध्ये सामील होण्याची घोषणा केलेली नाही, हे तितकं सत्य आहे. आणि त्यामुळं जो काही लोकसभेला पाठिंबा होता तो बिनशर्त होता. त्यामुळे लोकसभा झाली, आमची पावलं आमच्या भूमिकेत घेण्यासाठी मोकळे आहेत अशाच पद्धतीचं सुतोवाच मनसेनं त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामुळं त्यांनी लेटर काढून त्या ठिकाणी अभिजित पानसे यांची उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे. खरं तर या उमेदवारीला महायुती पाठिंबा देणार का? मुळामध्ये लोकसभेला मनसेला 2 ते 3 जागा त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता होती, परंतु त्या ठिकाणी चिन्ह किंबहुना काही टेक्निकल बाबतीमुळं ते घोडं तिथंच अडल्यामुळं मनसेनं ती निवडणूक लढवली नाही. लोकसभेच्या तुलनेमध्ये विधान परिषद नक्कीच त्या ठिकाणी डावी समजली जाते. लोकसभा आहे आणि त्यामुळं मनसेला किमान 2 ते 3 विधान परिषदेच्या जागेवरती महायुतीनं त्या ठिकाणी सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्यांचा उमेदवार विधानभवनामध्ये पाठवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं राज ठाकरे यांनी एक लिटमस टेस्टच घेतलेले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जर का भारतीय जनता पार्टी आपल्यासोबत भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं ट्रीट करू शकते का, तर त्याची लिटमस टेस्ट म्हणजेच ही विधान परिषद आहे. त्या विधान परिषदेला माहिती मनसेच्या उमेदवाराला जर का पाठिंबा दिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदवीधर विधान परिषदेचा हा विजय अटळ आहे. कारण मनसेनं गेल्या 1 वर्षापासून 32,000 ते 35,000
अगदी जबाबदारीने त्या ठिकाणी सांगतो, इतके पदवीधरांचे त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत, इतक्या पदवीधरांच्या त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. मनसेचं कोकणामध्ये काम चांगल्या पद्धतीनं आहे. सद्यस्थितीला नारायण राणे यांच्याशी सुद्धा मनसेचं त्या ठिकाणी सलोख्याचे संबंध आहेत. ठाणे असतील, कल्याण डोंबिवली असेल, त्याचबरोबर कोकणाचा बेल्ट असेल, या ठिकाणी मनसेचं मोठ्या प्रमाणामध्ये संघटन आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला सुद्धा हीच ती वेळ आहे मनसेच्या पाठिंब्याची, मनसेच्या सहकार्याची कृतज्ञता व्यक्त करण्याची, उपकाराची परतफेड करण्याची. आणि तो उपकार, ती कृतज्ञता जर का चांगल्या पद्धतीनं महायुतीनं माघार केली तर अभिजित रमेश पानसे जे की पदवीधर मतदारसंघातून मनसेचे त्या ठिकाणी निवडून जाऊ शकतात. त्यांच्या विरोधामध्ये आहेत निरंजन डावखरे जे की 2 टर्म त्या ठिकाणी विधान परिषदेला गेलेले आहेत. पहिली टर्म राष्ट्रवादी, दुसरी टर्म भारतीय जनता पार्टीकडून. त्या ठिकाणी सुद्धा महायुती जरी आज ठाम असले, अनेक नवरे गुडघ्याला बाशिंग बांधून ठाम असले, तरी राज ठाकरे यांच्या पुढं त्या ठिकाणी कोणाचंही चालणार नाही. कारण सद्यस्थितीला महायुतीला मनसेच्या उपकाराची परतफेड करण्याची गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी जर का आपला निर्णय माघारी फिरवला, त्यांनी उमेदवारी जर का माघारी घेतली, तर खऱ्या अर्थानं मनसेची जी काही झाकली मूठ 1.25 लाखाची होती, ती मूठ उघड होण्यास वेळ लागणार नाही. कारण अनेक दिवस झालं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक मुका किंवा दबका विरोध राज ठाकरे यांना सुद्धा सहन करावा लागतोय. कारण अनेक निवडणुका मनसेनं लढवल्या नाहीत आणि त्यामुळं पक्ष वाढायचा कसा, पक्ष रुजायचा कसा, अशा पद्धतीचे प्रश्न नेत्यातून आणि पदाधिकाऱ्यातून सुद्धा येत आहेत. आणि त्यामध्येच या हाय व्होल्टेज निवडणुकीमधून जर का माघार घेतली तर मनसेला येणाऱ्या काळामध्ये मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागतं. त्यामुळं राज ठाकरे महायुतीनं पाठिंबा दिला काय अथवा ना दिला काय, ते आपला लढा चालू ठेवतील, ते निवडणूक पुढं रेटून नेतील. परंतु महायुतीनं जर का पाठिंबा दिला तर ही निवडणूक त्या ठिकाणी सोपी होईल. जर का महायुतीनं पाठिंबा दिला नाही तर भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा उमेदवार असेल त्यांनासुद्धा अभिजित पानसे आणि मनसे त्या ठिकाणी पाणी पाजेल. विजयी कोण होईल माहीत नाही, परंतु मनसे त्या ठिकाणी कोणाला तरी पराभूत करेल आणि महायुतीला सुद्धा त्याचा फटका बसेल. राज ठाकरे सद्यस्थितीला कोणत्याही पद्धतीनं कॉम्प्रोमाइज किंवा डील होण्याच्या तयारीत नाहीत. अनेक दिवस ते प्रत्येक पक्षासाठी, प्रत्येक युतीसाठी ते 4 पावलं नव्हे तर 10 पावलं मागं आलेले आहेत. सद्यस्थितीला 2 पावलं आपल्या पक्षासाठी पुढं टाकण्याची त्यांना गरज आहे असं वाटतंय. आणि त्यामुळंच सुस्त झालेल्या इंजिनाला पदवीधर मतदारसंघाची निवडणूक म्हणजे इंजिनाला विधानसभेच्या अगोदर कोळसा टाकण्याची हीच ते वेळ आहे. आणि ह्या वेळेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने ते कोळसा टाकून इंजिन रुळावरती आणतील अशी सद्यस्थितीला त्या ठिकाणी एक पॉसिबिलिटी तयार होते. एवढंच नक्की. तुर्तास येतं. धन्यवाद.